लोकसभा निवडणुकांच्या आधीच अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता कुठेतरी निर्माण झालेली आहे। कोर्टाच्या निकालानंतर सुद्धा शरद पवारांचा फोटो वापरल्याची तक्रार आता करण्यात आली आहे। जितेंद्र आव्हाडांकडून अजित पवारांच्या पक्षाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, तर निवडणूक आयोगाकडे जितेंद्र आव्हाडांकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। अधिकची माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय की कोर्टाने निकाल दिला आणि त्यानंतर सुद्धा आता शरद पवारांचा फोटो वापरल्याची तक्रार करण्यात आली आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे, त्यांनी त्यांच्या मीटिंग मागे जो बॅनर लावला होता त्याच्यामध्ये शरद पवार यांचा फोटो वापरला होता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने एका निकालामध्ये असं म्हटलं होतं, गड्या हे जे चिन्ह अजित पवार यांना देण्यात आलेलं आहे ते अंतिम त्याचा निर्णय झालेला आहे, ते न्यायप्रविष्ट आहे असं प्रत्येक चिन्हाच्या खाली लिहायचं आहे। या अद्यापर्यंत अजित पवार यांच्याकडनं झालेलं नाही। या संदर्भात देखील तक्रार जी आहे ती राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज निवडणूक आयोगामध्ये केलेली आहे आणि आता या सगळ्याच्या वरती निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र सध्या जितेंद्र आव्हाड हे राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये अशा प्रकारची तक्रार केलेली आहे आणि या तक्रारीमध्ये अजित पवार गट अजूनही या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये शरद पवार यांच्या गुडविलचा आतापर्यंत त्यांनी केलेल्या कार्याचा आणि त्यांच्या नावाचा कशा पद्धतीने वापर करत आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने या अगोदरच त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जर वेगळे झालेला आहात, तुम्ही स्वतः तुमची वाट वेगळी निवडलेली आहे, तुम्ही शरद पवारांचा फोटो आणि त्यांचं गुडविल वापरू शकत नाही। मात्र वारंवार अशा पद्धतीने सोशल मीडिया असो किंवा वेगवेगळ्या बॅनरवरती शरद पवारांचे फोटो अद्यापही अजित पवार गटाच्या पक्षाच्या नेत्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले नाही। त्याच्या अगोदरच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की तुम्ही घड्याळाशिवाय हा जो गोंधळ निर्माण होतोय त्यामुळे घड्याळाशिवाय का निवडणूक लढत नाहीत असा सल्ला देखील त्यामुळे निवडणुका तोंडावर असताना आता अजित पवारांच्या अडचणी वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। दरम्यान जितेंद्र आव्हाडांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूया। तटकरेंचे चिरंजीव यांनी एक मीटिंग घेतली आणि तो फोटो आता ट्विट केलेला आहे मी, त्याच्यावर पवार साहेबांचा फोटो आहे। त्याच्यात तर त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं वापरायचाच नाही तुम्ही, आणि ते बोलताना ते म्हणाले की तुम्हाला त्यांचं गुडविल हवं आहे पण ते नको आहेत, हे म्हणाले कोर्ट सहनच करणार नाही, ताबडतोब तुम्ही रद्द करा। दुसरी गोष्ट, जिथे जिथे घड्याळ असेल तिथे तिथे त्याच्या खाली लिहा की हे मॅटर इज सबज्युडाइज्ड, आणि त्याच्यामुळे हे तात्पुरत्या स्वरूपात दिलेलं आहे आणि अंतिम निकालावर हे सगळं अवलंबून आहे। ते पहिले इलेक्शन कमिशनकडे देणार, इलेक्शन कमिशन नाही एक 72 तासात तसे हे काढले आदेश काढले तर आम्हाला पुरावा मिळाला की आम्ही सुप्रीम कोर्टात येणार।